नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज मी तुम्हाला बटाट्याची पिवळी भाजी करून दाखवणार आहे। महाराष्ट्रात अगदी प्रत्येक घरोघरी बनणारी ही पिवळी बटाट्याची भाजी आणि डब्यासाठी लहान मुलांना मोठ्यांपर्यंत ही आवडीची सगळ्यांच्या पिवळी बटाट्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। त्यासाठी मी ही 5 बटाटी अशी शिजवून घेतली आहेत। हे बघा, फुटायला नाही पाहिजे बटाटा, शिजायला पण पाहिजे आणि हे असं अक्क पण राहायला पाहिजे, अशी बटाटी शिजवून आपल्याला घ्यायची। आणि कसं एकदम मेन झालं ना बटाट्याचं, मग ती भाजी कशी चांगली नाही लागत। काय हवे? एकदम नरम नाही शिजवायची आपल्याला, मग ते खाताना तेवढी चांगली लागत नाही। त्यानंतर मी हे 3 कांदे असे बारीक चिरून घेतलेत आहेत। हे बघा, ओलं खोबरं, कढीपत्ता, 10-15 मी ह्या लसूण पाकळ्या घेतल्यात आहेत, एक आल्याचा तुकडा आणि 2 मिरची। आणि ह्याची मी आता मिक्सरला दरदरीत आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे। आलं, लसूण आणि मिरची याचा मी हे दरदरीत ठेचा करून घेतलाय, चव पण भारी लागते हा। त्यानंतर मी 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, हळद, कोथिंबीर, तेल आणि मीठ एवढंच साहित्य आहे। आता मी ही बटाटी सालं काढून कापून घेते। आता ही बटाटी बघा सोलून घेतली, आता आपण ही कापून घ्यायची। हे बघा, असे फोडी करून घ्यायची। काही जणांना कसे मोठे हवे असतात, मोठे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काय हवे। काही जणांना कसे जाड फोडी आवडतात, काही जणांना बारीक आवडतात, काही जणांना मऊ पण आवडतात। तुम्हाला जर मऊ बटाट्याची भाजी आवडत असेल ना, तर बटाटे शिजवतानाच तुम्ही जरा नरम थोडी शिजवा करायची। तशी भाजी आवडत असेल तशी करा, पण ह्या पद्धतीने करायची अशी। अशा फोडी भाकरीवर चपातीवर चांगल्या लागतात। आता आपण भाजीला फोडणी देऊया। कढई तापली आहे, आता आपण तेल ओतूया। तेल तापलं की आपल्याला मोहरी टाकायची आहे। म्हणजे कसं, तेल तापलं की आपल्याला गॅस पूर्ण कमीच करायचा आहे, म्हणजे का फोडणी करपायला नको। काय हवे? तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की आता आपल्या ह्याच्यात जिरं टाकायचं आहे। जिरं फुललं की आता आपल्याला ह्याच्यात हे कढीपत्ता टाकायचा मस्त। आणि आता आपल्याला ह्याच्यात हा कांदा टाकायचा आहे। हा बघा, असा कांदा चौकोनी असा कापायचा बारीक। आणि हा कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा आहे। आता तुम्ही गॅस वाढवलात ना तरी चालेल हा, कांदा नरम करताना। फक्त फोडणी देताना गॅस कुठलाच पदार्थ फोडणी महत्वाची, करपता कामा नये अशी। आधी आपण सगळी तयारी करून घ्यायची। डाळ फोडणीला देताना, भाजी फोडणीला देताना सगळे मसाले वगैरे आपण काढून घ्यायचे आणि मग फोडणी द्यायची। नाही तर तेल तापत ठेवतो आणि मग मसाले काढायला जातो आणि मग ती फोडणी करपते मग असं। कांदा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात आलं, लसूण, मिरचीचा हा ठेचा टाकायचा आहे। आणि तो ठेचा पण आपल्याला असा हा परतून घ्यायचा चांगला। आलं, लसूण, मिरचीच्या ह्या ठेच्यामुळे कसं चव भारी लागते भाजीला। काय हवे? होय, हा ठेचा तुम्ही बनवा। आणि मिरची तुम्हाला किती तिखट भाजी हवी असेल त्या अंदाजाने मिरची वापरा। मिरची वापरायची असं।
ठेचा परतून झाला की आता आपल्याला ह्याच्यात ही हळद टाकायची आहे आणि हळद पण आपल्याला ही चांगली अशी परतून घ्यायची। हळद परतून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात ही बटाटी टाकायची आहे। हे बघा, आणि बटाटी अशी चांगली अशी परतून घ्यायची। सगळं कांदा मिरचीचा ठेचा वगैरे असं लागायला पाहिजे, अशी व्यवस्थित। गॅस कमीचा करायचा। ही भाजी आपल्याला गॅस फास्ट करून करायचीच नाही, कमीच गॅस करून अशी वाफ द्यायची। आणि चवीपुरतं मीठ आणि ओलं खोबरं, आणि अशी परतून घ्यायची भाजी। तुम्हाला जर खोबरं नाही टाकायचं असेल ना तर नाही टाकलं तरी पण चालेल, काय हवे तुमच्या आवडीनुसार। ओलं खोबरं जरा टाकायचा, मस्त चव लागते। आता बघा कशी दिसते मस्त, आणि वाफ दिल्यावर तर आणखीन चांगली दिसेल। होय, कोथिंबीर टाकल्यावर मस्त दिसते। आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीरीन तर ही भाजी सुंदर लागते, काय हवे चव पण मस्त। भाजी ही चांगली अशी परतून घ्यायची, सगळी ठेच्याची चव वगैरे अशी ही बटाट्यात उतरायला पाहिजे। भाजी परतून झाली की आपल्याला ही झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं अशी वाफ द्यायची आहे। भाजीला चांगली वाफ लागली आहे, बटाट्याच्या भाजीला बघा चांगली अशी वाफ लागली आहे। बटाट्याची भाजी बघा कशी मस्त दिसते आहे, आणि झाली आहे पण मस्त, काय हवे आणि प्रत्येक बटाट्याला ठेचा, हळद, कांदा अगदी व्यवस्थित लागलेला आहे। असं बटाटा पांढरं नको दिसायला, पांढरं दिसायला नको, अशी सुटसुटीत अशी बटाट्याची भाजी तयार। कशी वाटली ही बटाट्याची पिवळी भाजी? अगदी चविष्ट, ठेचा टाकून ना अगदी चविष्ट रुचकर भाजी ही लागते। चपाती बरोबर, पुरी बरोबर, भाकरी बरोबर, तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता। आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि कुठच्या नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील ना ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आम्ही नक्की बाबेनी मी प्रयत्न करू।